वंदे मातरम संघटनेच्या वतीने गेल्या 15 वर्षांपासून जात, धर्म, पंथ भेदभाव न करता भारतीय एकात्मतेची होळी साजरी केली जाते। स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमधील अमानुष घटनेच्या निषेधार्थ आणि दत्ता गाडीला फाशी व संतोष देशमुख यांना न्याय मिळावा तसेच त्यांच्या हत्येतील वाल्मिक कराड व सर्व आरोपींना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी या मागण्यांसाठी होळी दहन करण्यात आले। या आंदोलनात भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई, वंदे मातरम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सचिन जामगे, पुणे शहर अध्यक्ष अमोल जगताप, कार्याध्यक्ष मोहित काकडे, समन्वयक महेश बाटले, आयटी सेल अध्यक्ष विशाल शिंदे तसेच राज घाटे, प्रसाद कुलकर्णी, ऋषभ देशपांडे, हेमंत कुंभार, किरण केकाने, आदित्य मुंबळे, आकाश जामगे, तुषार गिरी यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। ही होळी महिलांच्या व शालेय विद्यार्थिनींच्या हस्ते दहन करून समाजात सुरक्षिततेचा संदेश देण्यात आला। महाराष्ट्रामध्ये आता होळीचा सण आहे। वाईट विचारांची आहुती म्हणजे होळी असते आणि आपण बघतोय की सध्या महाराष्ट्रामध्ये अत्याचार, बलात्कार प्रवृत्ती किंवा ती जी विकृती आहे ती सातत्यानं वाढतीये। त्या राक्षसाचं दहन जे आहे ते आज या होळीमध्ये करण्यात आलेलं आहे। सध्या जातीवाद महाराष्ट्रामध्ये वाढतोय, त्याचं दहन इथं केलेलं आहे आणि पुण्यातले सगळे तरुण वंदे मातरम संघटनेचे या माध्यमातून एकत्र आले आणि शपथ त्यांनी घेतलेली आहे की ही प्रवृत्ती, ही विकृती मुळासकट जी आहे ती नष्ट झाली पाहिजे। प्रत्येक घरामध्ये आई बहीण आहे, ती सुरक्षित होणं गरजेचं आहे, ती सेफ राहणं गरजेचं आहे। आणि आपण बघतोय की स्वारगेट चौकामध्ये हे आंदोलन यासाठी केलं की स्वारगेट एसटी स्टँडमध्ये जो बलात्कार प्रकरण झाला त्या आरोपीला लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे। अशी प्रकरणं झाल्यामुळं पुण्यामध्ये महिलांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि ही प्रवृत्ती, विकृती राज्यातली जी आहे पूर्णपणे समूळ नष्ट झाली पाहिजे। यासाठी आज त्या वाईट विचारांचं, त्या विकृतीचं दहन आणि जातीवादीचं दहन जे आहे ते इथं होळीमध्ये करण्यात आलं। आपले माध्यम जराशी वेगळं माध्यम काय असलं पाहिजे, वेगळं माध्यम हे असलं पाहिजे की ज्या स्वारगेट चौकामध्ये शिवशाही बसमध्ये जो गुन्हा प्रकार घडला, ज्या प्रकारामध्ये एका महिलेवरती अत्याचार झाले, तर तो अत्याचाराचा निषेध दत्ता गाडीला फाशी झाली पाहिजे, फास्ट ट्रॅकवरती हा निकाल लागला पाहिजे, लवकरात लवकर अशा प्रवृत्तीला फाशी मिळाली पाहिजे। येणाऱ्या भविष्यासाठी, येणाऱ्या पिढीसाठी आज ज्या शाळेतल्या मुली होत्या त्यांनी या होळीचं दहन केलं। त्यांचं आयुष्य, त्यांचं जीवन सुरक्षित करण्यासाठी सरकारला, राज्य सरकारकडे आमची मागणी आहे होळीच्या माध्यमातून की दत्ता गाडीला लवकरात लवकर फाशी द्यावी। तसेच जे संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण झालं आत्महत्या महाराष्ट्र देशामध्ये असते, तर त्या वाल्मिक कराडला याच्यामध्ये फाशी झाली पाहिजे। जातीसाठी नाही तर हा मातीसाठी लढाई आमचा, मातीसाठी आपण सगळेजण लढलं पाहिजे। जिकडं तिकडं जातीवादता, तिकडं जात दिसते तर ती जात दिली पाहिजे। भारत म्हणून, देश म्हणून आपण एकत्र आलं पाहिजे आणि भविष्यात संघटने करून किंवा रिसर्च करून असे उपक्रम वारंवार राबवले जातील। तसेच लवकरात लवकर फाशी द्या ही मागणी सरकारकडे करतोय। जर ती नाही पूर्ण करण्यात आली लवकरात लवकर, 1-6 महिन्याचे हा निकाल नाही लागला तर अजून तीव्र आंदोलनं करू, अजून तीव्र विरोध करू। या सगळ्या गोष्टीला सरकारने या गोष्टींची दखल घ्यावी। आज तृप्ती देसाई या कार्यक्रमाला आल्या, त्यांनी काही लहान मुलींच्या आपल्या होळीचं दहन करण्यात आलं। आज सगळ्यांचा एक रोष आहे। महाराष्ट्रात 2 ज्या घटना घडतात, पुण्यातली स्वारगेटची घटना जी बलात्कारची झाली आणि महाराष्ट्रात बीडमध्ये घडलेली घटना, तर त्या दोन्ही घटनेचा निषेध करतोय आम्ही आणि त्या दोन्ही आरोपींना लवकरात लवकर फाशी व्हावी ही अशी वंदे मातरम संघटनेची मागणी आहे।